हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आज मी सेटिंग लिव्हिंग रूमची थोडी चेंज केली बिकॉज पूजा त्या दिशेने व्हायला हवी म्हणून. तर मस्त दिसते सेटिंग. बाप्पा यायच्या अगोदरची तयारी भारी झालेली आहे. सुरुवातच भारी. बाकी तू इकडे का नाही बघत आहे? अरे हे मला हे बघायचं म्हणजे हे बघूनच मला आता तर तू बोलली, आता तर तू वाकडं करून होतीस. हा ती दीदी बोलून गेली तर हे भगवान अच्छा बनाया है तर देवाने ते थोडंसं चेंज करताना जे हे इकडे ते तिकडे हलवाल झाली ना की जी चिडचिड होते. पण मध्ये एक सेट झालं, स्वच्छ झालं की मग त्याची वाईब चांगली येते, मग चांगलं वाटतं. आता मस्त वाटतं थोडंसं जास्त मस्त वाटतं. तर छान वाटतं. तिने आई माझ्या 15 वेळा तारीफ केली आहे. 15 वेळा बव्वाने कितना अच्छा किया, बव्वाने कितना अच्छा किया. बव्वाच्या आईला समजतच नाहीये. नाही बव्वाच्या आईला समजतंय, पण बव्वाच्या बरोबरीने जास्त तर तिच्या समोर बोलली की मी तुला आणि काय तारीफ काय कधी बोलली? मनात बोललीस काय? झाडावर चढायला पाहिजे तिला आईच्या हे बघ, माझी तारीफ मी खूप कमी वेळा ऐकते. नाही ना, खूप मस्त केलंस. तू मनात बोललीस पण आई मला नाही ऐकायला आलं. मोठ्याने बोलते काय चकुली. अरे तुझ्या समोर तू कुठे बोलली? हा ना, बघ हिला जास्तच आवड असं बोललीस. अरे नाही रे, तू इकडे दे. तू पण चिडचिड करत होती सरकवा करताना. ऍक्च्युली खरं सांग, तू मला मदत नव्हती करत. मदत करत होती मदत करत होती, पण तुला माझी मदत आहे ना ती सटत नव्हती. तुला एकटीला करायचं होतं आणि मला तिचे त्रास होत होता तुझं ते वजन एवढं ढकलाढकली करताना बघून. कारण मला वाटतं ना ढकलताना, उचलताना, सरकवताना केवढा त्रास लागतो, ती जोर लागतो तो. अजून आहे, अजून काम आहे आपल्याकडे. तर मग गप्पाटप्पा मारल्यानंतर मी बनवली फराली सुकी भाजी. मला आज कळलं की या भाजीला फराली सुकी भाजी बोलतात, जी आई एवढी वर्ष उपवासाच्या वेळेला बनवायची. तर असं सेटिंग चेंज केलं. रिझन कारण का दिशा होती आणि डायनिंगवर मला पूजा मांडायची होती आणि आदल्या दिवशी जाऊनच मी वस्त्र आणि मुकुट घेऊन आली. खूप मोठे खूप मोठ्या साईजमध्ये पण वस्त्र होते, खूप छोट्या साईजमध्ये पण होते. पण आपल्याला कळतं की आपल्या बाळकृष्णाला कुठलं साईज फिट होईल. आय डोंट नो वाय, मी थोडंसं असं डाऊटफुल होती, बट आय वॉज लाईक की होईल. आणि मग मी शॉपला निघाली कारण का असं होतं की शॉपवरून निघाल्यावर रात्री लेट होतो, मग त्याच्यानंतर मला काही भेटत नाही. मग विचार केले की जातानाच मी फुलं, मम्मीने लिस्ट दिलेली की फळं हवी आहेत. त्याच्यानंतर भाजीमध्ये म्हणजे स्पेसिफिक अशी भाजी नाही, फक्त काकडी हवी होती कारण का ती नैवेद्याला द्यायची होती. म्हणून मग काकडी घेऊन मी पोचले शॉपमध्ये. शॉपिंग तर फुल डन आहे आणि आता काय आहे ना की आपल्याला फुलं राहिली आहेत थोडीशी. मी झेप्टो आणि ब्लिंकिट पण केलं, बट फुलं खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. लाईक 100 ग्राम्स 49 रुपीज. आणि मी ह्यांना का देऊ 40 रुपीजमध्ये मला चांगली फुलं भेटतील मिक्स. प्लस मला रोजेस पण घ्यायचे. म्हणजे असं झालं की ठीक आहे, थोड्या वेळाने जाऊया आणि फुलं घेऊन येऊया. आता तर नाही भेटलेत, पण बाकी सगळं जे हवं होतं ते मला भेटलेलं आहे. आणि उपवास अपडेट इज लाईक आता झाले तर 4:45 आणि मला एवढं काय भूक नाही लागली आहे. पण थोडासा मूड थोडासा क्रँकी आहे कारण का मला ना भूक लागली की माझं डोकं दुखायला लागतं. पण ते डोकं नाही दुखत आहे, पण थोडी चिडचिडी मी झाली आहे. बट ठीक आहे, मॅनेजेबल आहे. या गाडीला पहिले जाऊ द्या कारण का ही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचूनच नाही येणार. जा लवकर जा. ओके, गाडी गेलेली आहे. तर आता भेटूया रात्री कारण का आता घरी जाईन तेव्हाच पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेन. हां, फुलं घेताना तर शूट तर नक्कीच करेन मी, बट आता घरी गेल्यावरच कृष्ण जन्म करू आणि एकत्र सेलिब्रेट करू. बाय. आणि मला नक्की सांगा की हे जे मी फेस टू फेस तुमच्याशी बोलते ते तुम्हाला आवडते का? कारण का मी लाईक कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला थोडा टाईम लागतो आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. आय डोंट नो की मी हे पोस्ट करेन का नाही करेन, पण मी हे शूट करते आहे कारण का माझी एक सिस्टर बोलली की तू ट्राय कर, तू आत्ता 1 दिवस कर, 2 दिवस कर, 3 दिवस कर, 4थ्या दिवशी तुला वाटेल तसा तुझा व्हिडिओ येईल. तर यू जस्ट ट्राय. म्हणून मी हा ट्राय करते. जर हा व्हिडिओ ब्लॉगमध्ये आला आहे तर इट इज मीटिंग माय एक्सपेक्टेशन्स, बेसिक एक्सपेक्टेशन्स. पण नाही तर अजून खूप काम करायचं स्वतःवर कारण का 1 वर्ष झालं मी व्हॉइस ओव्हर्स खूप छान देते. आय नो. आणि ते एकदम रिअल असतात, ते काही स्क्रिप्टेड असं काहीच नसतं. आणि हे पण असं काही स्क्रिप्टेड काही नाही आहे. बट मला सांगा, आवडत असेल तर सांगा. काही इम्प्रूव्ह करायचं असेल, काय तुम्हाला वाटत असेल की इकडे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे तर तेही सांगा. कारण का ही कन्सेप्ट आता ही जी माझी कन्सेप्ट मी सुरू झाली ही खूप न्यू आहे आणि मला नक्की सांगा. आय एम वेटिंग लाईक कमेंट्समध्ये. तर दुपारी मला फुलवाला नव्हता भेटला बिकॉज मला खूप लेट झाला यायला. तर मग मी आता संध्याकाळी 7 वाजता निघाले आणि पोचले त्याच्याकडे. आणि ऑलरेडी खूप रश होती. तुम्ही 40-50 रुपीजचे फ्लावर्स घेतले, 20 रुपीजचे रोजेस घेतले आणि मी पटकन परत आली शॉपमध्ये. उपवास चाललाय गाईस, माझा उपवास आहे बघा, लस्सी. आता मी हे घेऊन आली आहे कारण का मला खूप गोड झालं म्हणून मी उपवास करत नाही. प्रॉब्लेम असा आहे
तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्याच्या आधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. बाय बाय.